जय ज्योती जय सावित्री। सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौरुंदा रोशन तळस राहणार परतवाडा आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत। तर आज मी आपणासमोर घेऊन आली आहे कवयित्री वंदनाताई वाटाणे यांची एक कविता आणि कवितेचे नाव आहे बाई रात्रीच्या शाळेला जाऊ। चला तर मग बघूया बाई रात्रीच्या शाळेला जाऊ। आणि ते गायनासाठी माझ्या सवंगडी माझ्यासोबत आहे। बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, मोल मजुरी करून येऊ, स्वयंपाक पाणी करून घेऊ, घर धन्याला खातीला घेऊ। बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, शिकू सवरून शहाण्या होऊ, शिस्त पोरांना आपण लावू, देशाचे आधारस्तंभ होऊ। बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, दोन मुलांचे पुरे आता मग राहील निरोगी माता, ऑपरेशन करून छोटे कुटुंब ठेवू। बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, ज्योतिबांनी पुढे होऊन ज्ञानगंगा नदी वाहून, सावित्रीबाईचा आदर्श पुढे ठेवून। बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, सुखी होईल आपला देश, सोन्यावानी झळकेल देश, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावू। बाई रात्रीच्या शाळेला जाऊ, बाई रात्रीच्या शाळेला जाऊ। या कवितेत वंदनाताईंनी काय सांगितले ते आपण थोडक्यात समजून घेऊया। त्या म्हणतात, त्या स्त्रीला रात्रीच्या शाळेत जाऊन दिवसभर कष्ट करून मोलमजुरी करते, घरी आल्यानंतर स्वयंपाक पाणी लवकर आटपून घेते आणि आपल्या पतीला घरदानाला सोबत घेऊन आणि रात्रीच्या शाळेला जाऊन शिक्षण घेते। शिक्षण घेऊन हुशार आणि समजूतदार व्हावे अशी तिची इच्छा आहे। आपल्या पोरांना सुद्धा चांगली शिस्त लावते, देशाकरता चांगले काम करते, त्यासाठी ती रात्रीच्या शाळेत जाते। ती म्हणते, आपल्या काळात 2च मुलांचा सांभाळ चांगला करावा म्हणजे आईची तब्येत सुद्धा चांगली राहते। तिने आता ऑपरेशन करावे म्हणजे कुटुंब छोटं राहते व चांगली काळजी घेतल्या जाते। ज्योतिबांनी पुढाकार घेतल्यामुळे सावित्रीबाईंनी शिक्षण घेतले व त्या दोघांच्या परिश्रमामुळे आपल्याला शिक्षणाचे महत्त्व समजले आणि त्यामुळेच आपला देश सुखी झाला। सोन्यापेक्षाही जास्त चमक शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये आपल्याला बघायला मिळते। ज्यांना अजूनही शिक्षणाचे महत्त्व माहीत नाही त्यांच्या घरोघरी जाऊन आपण त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगू व त्यांनाही सोबत घेऊन रात्रीच्या शाळेला जाऊ। अशा सावित्रीबाईंच्या अर्थपूर्ण कविता पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।